याचं कारण असं आहे, की जेव्हा स्टुडंट ग्रॅज्युएट होतात, त्याच्यानंतर आहे त्यांना स्वतःच्या करिअरचा ट्रॅकच क्लिअर नसतो, की मी काय करायचं आणि काय नाही केलं पाहिजे. ह्या विचार करण्यातच खूप जास्त वेळ त्यांचा वाया जातो, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजकाल कसं आहे, सोशल मीडिया, रील्स याच्यामुळे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करण्याचं स्टुडंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये जागा काही या 1% किंवा हार्डली 2% ने असतात, जी कॉम्पिटिशन आहे. मग 7-8 वर्ष आयुष्याची त्या एक्झामसाठी प्रिपरेशनला दिली आणि त्याच्यानंतर जर सरकारी नोकरी मिळाली नाही, तर काय? हे एक मेन गॅपचं रिझन आहे. मुलींच्या केसमध्ये जसं की लग्न आहे, मुलं-बाळांची जबाबदारी आहे, नॅचरल गोष्टी आहेत. त्याच्यामुळे करिअरमध्ये गॅप होतो आणि जे याच्या व्यतिरिक्तही काही कारणं नसतील, तर काही स्टुडंट असे जे फक्त विचारच करत बसतात वर्षानुवर्षे, की मी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण ते नेमकं काय केलं पाहिजे, यासाठी कुठल्याही व्यवस्थित नॉलेजेबल ग्राउंड रिॲलिटी माहिती असणाऱ्या व्यक्तीचा ते सल्ला घेत नाही. स्वतःच विचार करत बसतात आणि विचारच करत राहतात. त्याच्यात काही वर्ष त्यांची निघून जातात, हे त्यांना कळतच नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण अव्हॉइड जर केल्या, तर ऑफ कोर्स एक आपला जो करियर गॅप आहे, तो होणार नाही.